शेगावमध्ये सिद्धिविनायक गॅस सर्व्हिसच्या डिलिव्हरी कर्मचाऱ्यांचा अन्यायाविरोधात तहसीलदारांना निवेदन। शेगाव शहरातील सिद्धिविनायक गॅस सर्व्हिसमध्ये कार्यरत डिलिव्हरी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी तसेच होत असलेल्या अन्याय, धमक्या आणि दबावाविरोधात तहसीलदार यांना निवेदन सादर केले आहे। अनेक वर्षापासून प्रामाणिकपणे सेवा देऊनही योग्य वेतन, साप्ताहिक सुट्टी आणि इतर मूलभूत सुविधा मिळत नसल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी निवेदनातून केला आहे। निवेदनात नमूद केल्यानुसार डिलिव्हरी कर्मचारी अनेक वर्षापासून गॅस सिलेंडर वितरणाचे काम जबाबदारीने करत आहेत, मात्र त्यांना मेहनतीनुसार योग्य मोबदला देण्यात येत नसल्याची तक्रार त्यांनी केली आहे। या संदर्भात मालकाशी वारंवार चर्चा करण्याचा प्रयत्न करण्यात आला, तसेच 21 मे 2026 रोजी लेखी निवेदनही देण्यात आले होते, परंतु त्यावर कोणतीही ठोस कार्यवाही किंवा स्पष्ट प्रतिसाद मिळाला नसल्याचा आरोप करण्यात आला आहे। कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार 3 जून 2026 रोजी सर्व डिलिव्हरी कर्मचारी कार्यालयात चर्चा करण्यासाठी गेले होते। दिवसभर प्रतीक्षा करूनही कोणतीही ठोस चर्चा झाली नाही। त्यानंतर काही कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याच्या, नवीन कर्मचारी नेमण्याच्या तसेच खोटे गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या देण्यात आल्याचा गंभीर आरोप निवेदनात करण्यात आला आहे। तसेच कर्मचाऱ्यांनी आपल्या कुटुंबाच्या सुरक्षिततेबाबतही चिंता व्यक्त केली असून प्रशासनाने या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून न्याय द्यावा अशी मागणी केली आहे। कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या आहेत: योग्य मासिक वेतन देण्यात यावे, प्रत्येक सिलेंडर मागे 37 रुपये मोबदला देण्यात यावा, रोजचा हिशोब दररोज करण्यात यावा, आठवड्यातून 1 दिवस साप्ताहिक सुट्टी देण्यात यावी। तसेच कर्मचाऱ्यांनी तहसील प्रशासनाकडे या प्रकरणाची चौकशी करून संबंधितावर योग्य कार्यवाही करण्याची तसेच कर्मचाऱ्यांना व त्यांच्या कुटुंबियांना संरक्षण देण्याची मागणी केली आहे। युवा क्रांती न्यूज साठी प्रशांत पवार, शेगाव। बघा मित्रांनो, कहाणीमध्ये एक नवीन ट्विस्ट आलाय। कालपर्यंत फक्त आतापर्यंत एवढंच माहिती पडत होतं आपल्याला की कर्मचारी व मालकामध्ये फक्त पैशाचा वादविवाद होता, पण हा पैशाचा वादविवाद नसून आता जीवावरती आलेला उद्धार आणि तहसीलपर्यंत आलेलं हे प्रकरण आहे। आता याकडे प्रशासन कसं लक्ष देईल याकडे नक्कीच आपण बघूया। नमस्ते, मैं भारत गॅस सिद्धिविनायक गॅसवरून बोलतो, शेगाववरून। आम्हाला मालकाचे काही पैसे भेटत नाही, आम्ही घरी सिलेंडर नेतो, आम्हाला लोक पैसे देत नाही। या म्हणून आम्ही तक्रार केलेली आहे तहसील कार्यालयात, तहसील उभे आहे आम्ही सर्व निवेदन दिलेलं आहे तहसील मॅडमचा। हे मालकला आम्ही कालपासून सकाळपासून आम्हाला बसवला, गाडी थांबलेली होती आमची, मालकाने बोलवलेलं होतं। आम्ही मालकाशी फोनवर बोललो की आम्ही सर्व इकडे आलेले आहे, काय आमच्याशी बोला तुम्ही। पगारसाठी सांगितलं होतं की पगार तुम्ही चालू करणार म्हणून। सकाळी 8 वाजतापासून आम्ही ऑफिसवर बसलेलो आहोत, 6 वाजेपर्यंत आम्हाला म्हटलं की तुम्ही 10 मिनिट थांबा, 10 मिनिट थांबा। संध्याकाळी आमचे सुरेश भाऊ आम्हाला काय तुम्ही सांगा नाही तर आम्ही घरी चालले जाऊ। तर त्यांचं बोलणं होतं की तुम्ही अशा पद्धतीने ते बाहेर बसलेले, माझी इज्जत काय, मी सारी इज्जत गमवली माझी, मी तुम्हाला पगार देत नाही, आता तुम्ही जो करत असेल तुम्ही करा, असं तसं म्हटलं। आणि यांना सर्वांनी मारायची धमकी दिली का तुम्ही काय खुपसून देतो आणि काय असं तसं सांगितलं। जास्त केलं तुमच्या परिवाराला त्रास होईल। आणखी काय म्हटलं की तुम्ही आता फाशी घेऊन घ्या, मी जबाबदार आहे, माझं काही होऊ शकत नाही, मी पैसे अशा पद्धतीने त्यांनी आम्हाला बोललं। मग आम्ही तिथून निघून गेलो की काय आता काय करणार आहे। आमची एकच बोलणं आहे की दादा ते कसं आहे, मालकने पत्रकाराला सांगितलं की आतापर्यंत मी पगार न देत होतो तर यांना काय पडत होता, आम्हाला काही ज्यादा पगार नाहीये। जे मालकचं बोलणं असं आहे की मी तुम्हाला ब्लॅक मध्ये 5 सिलेंडर देतो विकायले, की तुम्ही पैसे घ्या, 20 रुपये 30 रुपये तुम्ही लोकांची घ्या, मी काही देत नाही तुम्हाला। ते लगेज मध्ये आम्हाला 50% द्या, त्यामध्ये अजून थोडीफार काही कमी देता असेल ते आम्ही चांगले आहे। पण जसं आमच्यावर तुम्ही मालक आहे, आम्ही इतके वर्षापासून 20 वर्षापासून आम्ही काम करू राहिलो, त्याचं तुमचं लक्ष काहीच नाही। और अजून आम्ही तुमच्याजवळ गेलो मागणीसाठी, 1 वर्ष पहिले आम्हाला तुम्ही दिलता का बा तुम्ही थांबा 1 वर्ष काम करा, त्याच्यावर आपण काय निर्णय घेऊ। बघा मित्रांनो, मालक वेगळं सांगतोय, कर्मचारी वेगळं सांगतात, पण कर्मचाऱ्यांचं म्हणणं फक्त एवढंच आहे की फक्त आमच्या प्रश्नांचे उत्तर द्या।